विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर प्रशांत गणेश कुलकर्णी तुमचं सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिकत आहात टॉपिक डेप्रिसिएशन। या डेप्रिसिएशन टॉपिकची थेरॉटिकल फ्रेमवर्क आपण या अगोदरच्या लेक्चर्समध्ये समजून घेतलेली आहे। डेप्रिसिएशन म्हणजे काय, डेप्रिसिएशन का चार्ज करतात, रिप्लेसमेंट ऑफ ॲसेट्ससाठी फंड्स अवेलेबल करण्यामध्ये डेप्रिसिएशन कशी भूमिका बजावतं, ऑब्जेक्टिव्स काय आहेत, डेप्रिसिएशनचा इम्पॉर्टन्स, युटिलिटी काय, बुक्स ऑफ अकाउंट्सचे जर आपल्याला ऑथेंटिक रिझल्ट असर्टन करायचे असतील तर डेप्रिसिएशन चार्ज करणं किती आवश्यक आहे, वगैरे सगळ्या गोष्टींची माहिती आपण थेरॉटिकल डिस्कशनच्या वेळे घेतलेली आहे। मी ती अतिशय व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबरीनं आपण डेप्रिसिएशन चार्ज करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स विषयीची माहिती घेतली आहे। अर्थात मेथड्स भरपूर आहेत, पण अभ्यासक्रमात आपल्याला जेवढ्या असतील त्यांच्याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे। त्यापैकी एका मेथडची आजपासून प्रॅक्टिस करायला आपण सुरुवात करतोय। स्क्रीनवर तुम्हाला दिसत असलेला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 1 की जो तुमच्या हातातल्या वर्कबुकमध्ये देखील तो आहे। पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्म मी तुम्हाला वर्कबुक प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्ही ते प्रिंट करून घेतलेलं आहे। तुमच्या हातामध्ये प्रॉब्लेम आहे, पहा काय माहिती दिली आहे। ऑन 1st of April 2015 फरीद ऑफ नाशिक परचेस्ड ए मोटर कार फॉर ₹55,000। बिझनेसमनचं नाव आहे फरीद, डेट ऑफ परचेस आहे 1st April 2015, कॉस्ट ऑफ मोटर कार इज 55,000, the scrap value of the motor car was estimated at ₹10,000 and its estimated life is 10 years। या मोटर कारचं इस्टिमेटेड लाईफ एक इस्टिमेशन केलाय, एक अंदाज बांधलाय की ही मोटर कार किती वर्ष चालेल, तर 10 वर्ष लाईफ तिचं एक इस्टिमेट केलेलं आहे। ॲट द एक्सपायरी ऑफ इस्टिमेटेड लाईफ ऑफ 10 years ती जर स्क्रॅप केली तर तिची स्क्रॅप व्हॅल्यू तेव्हा किती येईल, तर 10,000 येईल अशी माहिती दिलेली आहे। पुढं काय म्हटलंय पहा, द रजिस्ट्रेशन चार्जेस ऑफ द मोटर कार वॉज ₹5,000। मोटर कार घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे आरटीओकडे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं। या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेससाठीचा खर्च आलेला आहे ₹5,000। एवढी माहिती आपल्याला दिली आहे। तुम्हाला माहिती आहे की ॲट द टाइम ऑफ परचेसिंग ऑर कन्स्ट्रक्टिंग ऑर रिकन्स्ट्रक्टिंग ऑर रिनोव्हेटिंग एनी ॲसेट whatever amount of incidental charges incurred by the businessman to be added into the cost of an asset, हे आपला रूल आहे। एखादी ॲसेट परचेस करताना, कन्स्ट्रक्ट करताना, रिकन्स्ट्रक्ट करताना, रिनोव्हेट करताना त्या ॲसेटच्या किमतीबरोबर जे खर्च केले जातात ते ॲसेटच्या किमतीमध्ये आपण ॲड करतो। हे कॅपिटलायझेशन करणं असा विषय आहे तो। त्यामुळे ॲसेटची या मोटर कारची कॉस्ट दिली आहे 55,000 आणि ॲडिशनल रजिस्ट्रेशन चार्जेस दॅट इज इन्सिडेंटल चार्जेस इनकर्ड ॲट द टाइम ऑफ परचेसिंग मोटर कार 5,000, म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ मोटर कार येईल 55 + 5 60,000। शो मोटर कार अकाउंट फॉर फर्स्ट 4 years assuming that the books of accounts are closed on 31st March every year। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रिक्वायरमेंट दिलेली आहे की मोटर कार अकाउंट 4 वर्षांचं बनवा, बरोबर आहे। म्हणजे 2015-16, 2016-17, 2017-18 आणि 2018-19। कारण 1st एप्रिलला आपलं परचेस आहे, म्हणजे 1st April to 31st March असं वर्ष असणार आहे। 16, 17, 18, 19 या 4 वर्षाचं। पण विद्यार्थी मित्रांनो, ही जी मेथड आहे की ज्यावेळेस whenever the estimated life of an asset is given, whenever the cost along with its incidental charges and estimated scrap value is also given, ती मेथड कोणती असते, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट म्हणजेच इक्वल इन्स्टॉलमेंट म्हणजेच स्ट्रेट लाईन म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट मेथड। या ओरिजिनल कॉस्ट मेथड प्रमाणे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे, डेप्रिसिएशन पर ॲनम इज इक्वल टू कॉस्ट ऑफ ॲसेट प्लस इन्सिडेंटल चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय इस्टिमेटेड लाईफ ऑफ ॲन ॲसेट इन इयर्स। हा तो फॉर्म्युला आपण थेरीमध्ये घेतलाय, अर्थात आपण आता पुन्हा बघू। विद्यार्थी मित्रांनो, वर्कबुकमध्ये तुमच्या इथं प्रॉब्लेमच्या खाली मी दिलेला आहे बुक्स ऑफ फरीद मोटर कार अकाउंट फ्रॉम 2016 to 2019, बरोबर आहे। 4 वर्षाचा अकाउंट आपल्याला काढायचं आहे, किंवा फ्रॉम 1st of April 2015 to 31st March 2019 असं आपण तुम्हाला मी मोटर कार अकाउंट एक तिथं प्रिंट करून दिलेला आहे। अर्थात मी बोर्डवर घेणार आहे, बरोबर आहे, पण माझ्यासाठी प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर वर्किंग नोट तयार करणं फार महत्त्वाचं आहे की ज्यामुळे प्रॉब्लेममध्ये एकही आपली चूक होणार नाही। कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहेत, फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे, त्याचं वर्किंग दाखवायचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे। म्हणून मी ॲक्च्युअली मोटर कार अकाउंट हे नंतर स्क्रीनवर घेतो। अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, या 4 वर्षांचं डेप्रिसिएशन चार्ज करण्यासाठीचा फॉर्म्युला कसा वापरायचा आणि त्याचा आपण एक काय करूया, वर्किंग नोट तयार करूया। याच्यामध्ये कॉस्ट, रजिस्ट्रेशन चार्जेस,
स्क्रॅप व्हॅल्यू, इस्टिमेटेड लाईफ इन इयर्स आणि कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन, असं 4 वर्षांचं सगळं आपण वर्किंग करून घेऊया आणि त्यानंतर आपण मोटर कार अकाउंटला ते रेकॉर्डिंग करूया. प्रॉब्लेममध्ये मोटर कार अकाउंट जरी नुसतं फक्त विचार सांगितलं असलं तयार करा म्हणून, तरी विद्यार्थी मित्रांनो मी मोटर कार अकाउंट तयार करून झाल्यानंतर खाली डेप्रिसिएशन अकाउंट पण बनवून देणार आहे तुम्हाला. इवन तुम्ही लिहून घ्या असं माझी तुम्हाला सांगणं आहे. मी एंट्रीज पण तुम्हाला कोट करतो, एंट्रीज पण मी सांगतो, तुम्ही त्या लिहून घ्या. बरोबर आहे. तुमच्या इथं जागा असेल ठीक आहे, नसेल तर एखादा ब्लँक पेज घ्या, त्याच्यावर लिहा, तिथं स्टेपल करा वर्कबुकमध्ये. विद्यार्थी मित्रांनो आपण वर्किंग नोट पहिल्यांदा बनवूया. बरोबर आहे. तुमच्या त्या मोटर कार अकाउंटच्या खाली डेप्रिसिएशन अकाउंटच्या खाली वर्किंग नोटसाठी मी जागा दिलेली आहे, तिथं लिहून घ्यायचं आहे. बरोबर आहे. एक चार्ट करूयात पर्टिक्युलर्स आणि आपण 2 कॉलम करूयात, एक अमाऊंट आणि लास्ट कॉलम करूयात डेप्रिसिएशनचा. बरोबर आहे. पहिल्यांदा दिलाय 1 एप्रिल 2015, कॉस्ट दिली आहे 55,000 आणि रजिस्ट्रेशन चार्जेस दिलेत 5,000. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डेट ऑफ परचेस इज 1 एप्रिल 15, कॉस्ट ऑफ मोटर कार इज 60,000. कसे हे 60,000 बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, ब्रॅकेटमध्ये आपण लिहून घेतला 55,000 प्लस 5,000. या मोटर कारची कॉस्ट आली 60,000. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ही कॉस्ट ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. मी आता वर्किंग नोट तयार करायला सुरुवात करतो, एकेका वर्षाचं एक एक घ्यायला सुरुवात करतो. बरोबर आहे. किती कॉस्ट आहे 1 एप्रिल 15ला 60,000. विद्यार्थी मित्रांनो 31 मार्च 2016ला मला फर्स्ट इयरचं फुल इयरचं डेप्रिसिएशन चार्ज केलं पाहिजे. बरोबर आहे. त्याची स्क्रॅप व्हॅल्यू दिली आहे 10,000, त्याचा लाईफ दिलं आहे 10 इयर्स. आपल्याला एक विद्यार्थी मित्रांनो लेस डेप्रिसिएशन फॉर 2015-16 असं लिहून घ्या. या 60,000 मधनं डेप्रिसिएशन मायनस करणार आहे आपण, हरकत नाही. पण आता हे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं पाहिजे. 5,000 कसं करतो बघा, लिहून घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन पर एनम इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मोटर कार, इट इन्क्लूड्स रजिस्ट्रेशन चार्जेस लेस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय इस्टिमेटेड लाईफ ऑफ मोटर कार. व्हेरी गुड. खालच्या ओळीला पुन्हा या. डेप्रिसिएशन पर एनम इज इक्वल टू 60,000, तुम्ही 55,000 प्लस 5,000 लिहिलं तर जास्त बरं होईल. 60,000 मायनस 10,000 डिवायडेड बाय 10 इयर्स, म्हणजे 50,000 बाय 10 म्हणजे डेप्रिसिएशन पर एनम किती येतं 5,000. मी वरच्या चार्टमध्ये बघा कॉस्ट ॲज ऑन 1 एप्रिल 15ला किती घेतली 60,000, लेस डेप्रिसिएशन फॉर 15-16 किती घेतली 5,000. विद्यार्थी मित्रांनो 60 मायनस 5 पहिल्या वर्षी केल्यावर एक लक्षात घ्या, आपण डेप्रिसिएशन कॉलम एक ॲडिशनल सेपरेट बनवला आहे, तिथं लिहा 5,000, म्हणजे तेवढ्याचीच आपल्याला एंट्री करता येईल. बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो WDVचा अर्थ काय, रिटर्न डाऊन व्हॅल्यू. whenever you deduct amount of depreciation from cost of an asset, the residual value is known as WDV. रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणजे ॲसेटच्या कॉस्टमधनं डेप्रिसिएशन मायनस केल्यावर उरते ती म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू. बरोबर आहे. ही किती आली बघा बरं विद्यार्थी मित्रांनो 55,000. ही 55,000 फर्स्ट इयर संपताना क्लोजिंग आहे, म्हणजेच नेक्स्ट इयरची ती ओपनिंग आहे. बरोबर आहे. म्हणजे ओपनिंग ऑन WDV ऑन 1 एप्रिल किती आली 16ला 55,000. आता काय करूयात, पुन्हा 16-17चा डेप्रिसिएशन, तोच फॉर्म्युला पुन्हा, कारण आपली कॉस्ट तीच आहे, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आहे, आपले रजिस्ट्रेशन चार्जेस तीच आहेत, आपली इस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू तीच आहे, आपलं इस्टिमेटेड लाईफ तेच आहे. दरवर्षी आपल्याला पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन 5,000. हवा असलं तर पुन्हा चार्ट दाखवतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. वर्किंग कसा केला आहे बघा बरं. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू बाय लाईफ, मग 60,000 मायनस 10,000 बाय 10, 50 बाय 10, दॅट इज 5,000 पर ॲनम. विद्यार्थी मित्रांनो सेकंड इयरचं डेप्रिसिएशन आपण मायनस केलं 5,000, पण डेप्रिसिएशन कॉलममध्ये पण घ्या 5,000. मग आता 55 मायनस 5 म्हणजे किती उरतील हो, लक्षात घ्या. WDV ऑन 31 मार्च 17 ती येते बरोबर 50,000. पण ही 31 मार्चची WDV म्हणजे 1 एप्रिलची काय असेल, ओपनिंग WDV असणार आहे, ओपनिंग बॅलन्स असणार आहे. मग ओपनिंग WDV ॲज ऑन 1 एप्रिल 2017 ती किती आली 50,000. थर्ड इयरची ओपनिंग आपली WDV किती आली बघा 50,000 आली. आता थर्ड इयरचा डेप्रिसिएशन चला घ्या विद्यार्थी मित्रांनो, तेच डेप्रिसिएशन येणार, लेस डेप्रिसिएशन फॉर 17-18 आणि तोच फॉर्म्युला आहे आपला. बरोबर आहे. 60 मायनस 10 बाय 10, 50 बाय 10, दॅट इज 5,000. ठरलेला आहे आपला, दरवेळी लिहायची गरज नाही, पण मी तुम्हाला कळावं म्हणून दरवेळी प्रेझेंट करतोय बोर्डवरती. या वर्षाचं डेप्रिसिएशन आलं थर्ड इयरचं 5,000. डेप्रिसिएशन कॉलममध्ये घ्या विद्यार्थी मित्रांनो 5,000.
व्हेरी गुड. आता WDV किती झाली हो? 50 - 5 दॅट इज 45,000. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय झालेलं आहे, आपण 2015-16, 16-17, 17-18 डेप्रिसिएशन या ठिकाणी काय केलेलं आहे, चार्ज केलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मोटर कार अकाउंट तयार करूया. वरती लिहा इन द बुक्स ऑफ फरीद ऑफ नाशिक मोटर कार अकाउंट. बरोबर आहे. डेबिट क्रेडिट कॉलम्स घेतले. डेट पर्टिक्युलर JF अमाउंट, डेट पर्टिक्युलर JF अमाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण केलेली वर्किंग नोट पुन्हा मी स्क्रीनवरती घेतोय. ही वर्किंग नोट आता आपण तयार केलेली आहे. आपण 2015-16, 16-17, 17-18 असं 3 वर्षाचं डेप्रिसिएशन या ठिकाणी कॅल्क्युलेट केलंय आणि त्याचा आपण चार्ट पण बनवलाय, वर्किंग नोट बनवली आहे. आता आपण काय करूयात, एक वर्षासाठी विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा मी एंट्री सांगेन, मग ती तुम्ही काय करायचं, एंट्री लिहून घ्यायची विथ नॅरेशन सांगेन आणि मग मी मोटर कार अकाउंटला त्याचे इफेक्ट देईन. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, जरी प्रॉब्लेममध्ये आपल्याला मोटर कार अकाउंट बनवायला सांगितलं असलं तरी सुद्धा मी तुम्हाला काय करेन, मोटर कार रिक्वायरमेंट प्रमाणे करून देईन, पण खाली डेप्रिसिएशन अकाउंट पण बनवून देईन. हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पहिली एंट्री बघा, काय पहिलं दिलंय आपल्याला त्यांनी 2015ला बघा, मोटर कार परचेस केली आहे 55 + 5 60,000 ची. विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 2015ला आपण 60,000 ची मोटर कार परचेस केली आहे. आपण म्हणजे फरीदनं, आणि आपण फरीदचे बुक्स मेंटेन करतोय. पहिली एंट्री लिहून घ्या, मोटर कार अकाउंट डेबिट 60,000 टू बँक अकाउंट 60,000. मोटर कार अकाउंट डेबिट 60,000 टू बँक अकाउंट 60,000. नॅरेशन लिहा, बीइंग मोटर कार परचेस फॉर 55,000 and paid registration charges ₹5,000. ओके, व्हेरी गुड. 55,000 ची मोटर कार परचेस केली आणि 5,000 रजिस्ट्रेशन पेड केले, असे 60,000 आले. विद्यार्थी मित्रांनो, हे जे 60,000 आहे, हे 60,000 आता आपल्याला मोटर कार अकाउंटला याचं पोस्टिंग करायचं आहे. मोटर कार अकाउंट डेबिट म्हणजे मोटर कार अकाउंटच्या डेबिटला लिहा 1 एप्रिल घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला 1 एप्रिलला घ्या विद्यार्थी मित्रांनो. 1 एप्रिल 15 टू बँक अकाउंट अमाऊंट किती येईल, 60,000. बघा मी 60,000 कशी घेतली अमाऊंट. व्हेरी गुड. हवा असेल तर टू बँक अकाउंटच्या खाली ब्रॅकेटमध्ये लिहा परचेस ॲज 55,000 + 5,000 लिहून घ्या तुम्ही. टू बँक अकाउंटला अंडरलाईन करून ब्रॅकेटमध्ये परचेस ॲज 55,000 + 5,000. बरोबर आहे. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, आता डेप्रिसिएशन. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला मोटर कार परचेस झाली आहे, वर्ष संपल्यावर डेप्रिसिएशन चार्ज करायचे, बाकी काही नाही आहे या प्रॉब्लेममध्ये. त्यामुळे आपण 31 मार्च 2016ला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. डेप्रिसिएशनची एंट्री मी तुम्हाला समजून दिली आहे, तुम्ही त्याचं प्रॅक्टिस केलं आहे, लिहून घेऊया. डेप्रिसिएशन हा एक काय आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स बिझनेस लॉस आहे, त्यामुळे एक्सपेन्सेस लॉसेस टू बी डेबिटेड. डेप्रिसिएशन अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे आणि मोटर कार कमी होते त्याने, म्हणून आपल्याला मोटर कारला क्रेडिट द्यावं लागणार आहे. एंट्री घ्या लिहून. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 5,000 टू मोटर कार अकाउंट 5,000. डेट लिहिली आहे तुम्ही 31 मार्च 2016. काय एंट्री झाली, 31 मार्च 2016. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 5,000 टू मोटर कार अकाउंट 5,000. नॅरेशन लिहा विद्यार्थी मित्रांनो, बीइंग डेप्रिसिएशन चार्ज अंडर FIM म्हणजे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. बरोबर आहे. आता याचं पोस्टिंग करूयात. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट. डेप्रिसिएशन अकाउंट आता आपली रिक्वायरमेंट नाही आहे, मी नंतर तुम्हाला जादाचं म्हणून दाखवणार आहे स्क्रीनवरती. आपण आता रिक्वायरमेंट प्रमाणेच करतोय. मी एंट्री सांगतोय ती पण रिक्वायरमेंट नाही, पण मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगतोय. बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिसिएशन डेबिट टू मोटर कार म्हणजे मोटर कार क्रेडिट म्हटलंय, म्हणजे मोटर कार अकाउंटच्या क्रेडिटला लिहा 31 मार्च. विद्यार्थी मित्रांनो, 31 मार्च 2016 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 5,000. डेप्रिसिएशन आपण 5,000 चार्ज केला. आता वर्ष संपलेलं आहे म्हणजे अकाउंट क्लोज केलं पाहिजे. ग्रेटर साईड कुठली आहे, डेबिट. 60,000 आपण टोटल घेतली, तीच क्रेडिटला घेतली टोटल. मग आता 60 आणि क्रेडिटला आहेत 5 म्हणजे डिफरन्स किती आला, 55,000. दॅट इज जस्ट इक्वल टू द WDV. बरोबर आहे. म्हणून क्रेडिटला आल्या 31 मार्च 16 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 55,000 आणि हाच कॅरीड डाऊन बघा चार्टमध्ये पण आपण पुढे ब्रॉट डाऊन केला आहे ओपनिंग WDV म्हणून. लगेच अपोजिट साईडला टोटलच्या खाली घ्यायचा आहे 1 एप्रिल 16. बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंट किती येणार आहे, 55,000. व्हेरी गुड. आता विद्यार्थी मित्रांनो, आपले जे वर्किंग नोट आहेत त्यातला चार्टमधला सेकंड पार्ट बघा. 55,000 WDV घेतली
आणि 5016-17चं डेप्रिसिएशन आपण 5000 इथं चार्ज केलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही एंट्रीजकडे या. पहिलं वर्ष संपलंय, पण पहिलं वर्ष संपताना आपण दोन एंट्री केल्या. एक मोटर कार अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट मोटर कार परचेस आणि डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट डेप्रिसिएशन चार्ज. न विसरता वर्ष संपताना डेप्रिसिएशन अकाउंटचा जो बॅलन्स असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतात. त्यामुळे ती एंट्री आपण आधी लिहून घ्या. जरी इथं स्क्रीनवरती आपल्याला डेप्रिसिएशन अकाउंट काढलं नसलं, आपण रिक्वायरमेंट नाहीये, तरी तुम्ही एंट्री लिहून घ्या. 31 मार्च 2016 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 5000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 5000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 5000, टू डेप्रिसिएशन अकाउंट 5000. नरेशन लिहा. बीइंग balance on depreciation account transferred to profit and loss account. Very good. Being balance on depreciation account transferred to profit and loss account. Very good. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वर्ष संपलं, एंट्री झाल्या, परचेसची झाली, डेप्रिसिएशनची झाली, डेप्रिसिएशनचा बॅलन्स ट्रान्सफरची झाली. आता सेकंड इयरला थर्ड इयरला आपल्याला काम काय हो? फक्त डेप्रिसिएशन चार्ज करणं, अकाउंट क्लोज करणं, कॅरीड डाऊन, ब्रॉट डाऊन. एंट्री करताना डेप्रिसिएशनची एंट्री, डेप्रिसिएशनचा बॅलन्स प्रॉफिट लॉसला ट्रान्सफरची एंट्री. चला पहिल्यांदा एंट्री लिहून घ्या. 31 मार्च 2017 एंट्री लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. 31 मार्च 2017 डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 5000 टू मोटर कार अकाउंट 5000. व्हेरी गुड. नरेशन लिहा. बीइंग डेप्रिसिएशन चार्ज अंडर FIM म्हणजे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड, म्हणजे इक्वल इन्स्टॉलमेंट मेथड, म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट मेथड. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, याच्या खाली पण लगेच एक एंट्री लिहून घ्या. लगेच डेप्रिसिएशन ट्रान्सफर करूया प्रॉफिट लॉसला. म्हणजे वरचीच थर्ड नंबरची एंट्री रिपीट होणार आहे, फक्त डेट चेंज होणार आहे. 31 मार्च 2017 एंट्री लिहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 5000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 5000. नरेशन लिहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 5000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 5000. नरेशन लिहा. बीइंग बॅलन्स ऑन डेप्रिसिएशन अकाउंट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हेरी गुड. आता विद्यार्थी मित्रांनो, यातली जी आपण पहिली एंट्री केली आहे 2017-18ची डेप्रिसिएशन टू मोटर कार, त्याचं पोस्टिंग करूयात. मोटर कारला क्रेडिट आहे, म्हणजे मोटर कार अकाउंटच्या क्रेडिटला या. 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन अकाउंट अमाऊंट लिहा 5000. व्हेरी गुड. बघा डेप्रिसिएशनच्या कॉलममधनं आपण घेतोय बरोबर 5000. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आता वर्ष संपलाय, अकाउंट क्लोज केलं पाहिजे. टोटल आली 55,000, तीच क्रेडिटला घेतली 55,000. 55 मायनस 5 केल्यावर 31 मार्च 2017ला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आला बरोबर किती? 50,000. हाच कॅरीड डाऊन टोटलच्या खाली डेबिटला 1 एप्रिल 2017ला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन झाला पाहिजे. घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000. व्हेरी गुड. घेतला आपण. आता आपल्याला थर्ड इयरचं डेप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन अकाउंटचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणं. चला विद्यार्थी मित्रांनो, एंट्री लिहून घ्या. 31 मार्च 2018 डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 5000. बघा ना, आपल्याकडे चार्ट आहे स्क्रीनवर. थर्ड इयरचं डेप्रिसिएशन किती आहे बघा, कॉलममध्ये 5000 आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 5000 टू मोटर कार अकाउंट 5000. नरेशन लिहा. बीइंग डेप्रिसिएशन चार्ज अंडर FIM. व्हेरी गुड. फॉर्म्युला पण माहिती आपल्याला, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ. बरोबर आहे. डेप्रिसिएशन पर एनम कळतं. वर्ष पूर्ण 12 महिन्यांचं आहे, म्हणजे 5000 रुपये डेप्रिसिएशन चार्ज केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिसिएशन चार्ज केलं, नॅरेशन लिहिलं. आता पुढची एंट्री डेप्रिसिएशन अकाउंटचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करूया. चला घ्या. 31 मार्च 2018 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 5000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 5000. नॅरेशन लिहा विद्यार्थी मित्रांनो. बॅलन्स ऑन डेप्रिसिएशन अकाउंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, आता यातली जी पहिली एंट्री आहे डेप्रिसिएशन टू मोटर कार, यात मोटर कारला क्रेडिट आहे, म्हणजे मोटर कारच्या क्रेडिटला लिहा 31 मार्च 18 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. चला, बाय डेप्रिसिएशन अकाउंट अमाऊंट किती आहे बघा, डेप्रिसिएशन कॉलममधून आली बरोबर 5000. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय केलं पाहिजे, अकाउंट क्लोज केलं पाहिजे. टोटल किती आली 50,000. तीच क्रेडिटला घेतली आपण, कारण क्रेडिटला आपली शॉर्ट साईड आहे. 5,000 फक्त, म्हणजे फरक किती आला, डिफरन्स किती आला 45,000.
तो 31 मार्च 2018ला लिहिला पाहिजे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, या अमाऊंट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 45,000. हाच 45,000 विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय केला पाहिजे, टोटलच्या खाली मोटर कार अकाउंटच्या डेबिटला. चला विद्यार्थी मित्रांनो 2018ला 1 एप्रिलला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट आली 45,000. आपल्याला 3 वर्षाचा अकाउंट विचारलाय, आपण 3 वर्षाचं बरोबर वर्किंग सगळं केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. आता एवढंच विचारलंय, नुसता ब्रॉट डाऊन करून आपला विषय संपला. पण मी तुम्हाला म्हटलं तर की विद्यार्थी मित्रांनो मी जरी विचारलं नसलं प्रॉब्लेममध्ये तरी जशा एंट्री लिहून दिल्यात तसं तुम्हाला मी डेप्रिसिएशन अकाउंट पण बनवून देतो. हरकत नाही, आपण एक डेप्रिसिएशन अकाउंट बनवूयात. चला फ्रॉम 2016 टू 2019, बरोबर आहे. 2016 ते 2018 आपल्याला घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो कॉलम घेतले, डेबिट क्रेडिट घेतले आपण सगळे, चला ठीक आहे. आता आपण पहिल्यापासून एंट्री चेक करत येऊयात, म्हणजे पोस्टिंग कसं होतं ते कळेल. पहिली एंट्री होती आपली काय, मोटर कार टू बँक, यात डेप्रिसिएशन कुठं नाही आहे, सोडून द्या विषय. दुसरी एंट्री होती आपली डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार, म्हणजे जिथं आपल्याकडं मोटर कार अकाउंट दिसतंय का बघा स्क्रीनवर, त्याच्या क्रेडिटला पहिलं लिहिलंय बाय डेप्रिसिएशन, म्हणजेच डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला घ्या. 2016ला विद्यार्थी मित्रांनो 31 मार्चला टू मोटर कार अकाउंट 5,000. विद्यार्थी मित्रांनो आपल्या वर्किंग नोटमध्ये डेप्रिसिएशन कॉलम मधून 5,000 घेतले. अदरवाईज आपल्याला मोटर कार अकाउंटच्या पण क्रेडिटला 5,000 दिसत आहेत, बरोबर डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला घेतले 5,000. 3 नंबरची एंट्री काय लिहिले विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट, वर्ष संपलंय, डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज केलं पाहिजे. 5,000 क्रेडिटला डिफरन्स आलाय, हाच तो बॅलन्स आहे, तो प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर केला जातो. 31 मार्च 2016 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5,000. व्हेरी गुड. हवा असलं तर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अंडरलाईन करून ब्रॅकेटमध्ये लिहा बॅलन्स ट्रान्सफर्ड. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. पहिलं वर्ष झालं, आता दुसरं वर्ष 17, बरोबर आहे. बघा वरती मोटर कार अकाउंट आहे, त्याच्या 17ला क्रेडिटला बघा बाय डेप्रिसिएशन अकाउंट 31 मार्च 17ला 5,000 आहेत. तेच आपल्याला आता इथं घेतले पाहिजेत, कारण आपल्याकडं 4 नंबरची एंट्री आहे डेप्रिसिएशन टू मोटर कार, मोटर कारला क्रेडिट केलाय, आता डेप्रिसिएशनला डेबिट करा. 31 मार्च 17 टू मोटर कार अकाउंट, अमाऊंट येते 5,000, बरोबर आहे. डेप्रिसिएशन कॉलममधूनही कळतंय, मोटर कार अकाउंटवरूनही कळतंय की डेप्रिसिएशन 5,000. व्हेरी गुड. आता आपण काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज करूयात. किती आलं तुमचे 5,000 क्रेडिटला डिफरन्स आला 31 मार्च 17ला. आपली 5 नंबरची एंट्री आहेच आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. प्रॉफिट अँड लॉस काढलं नाही आहे, पण डेप्रिसिएशन क्रेडिट आहे, म्हणजे डेप्रिसिएशनच्या क्रेडिटला लिहा 31 मार्च 17 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5,000. व्हेरी गुड. सेकंड इयर ऑल्सो क्लोज्ड. आता थर्ड इयरचं बघा, बोर्डवरती दिसतंय स्क्रीनवरती तुम्हाला 2018ला मोटर कार अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिसिएशन लिहिलंय 31 मार्च 18 5,000. एंट्री केली आहे आपण विद्यार्थी मित्रांनो बघा 6 नंबरची, त्यात लिहिलंय डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मोटर कार, मोटर कारला क्रेडिट केलंय, आता डेप्रिसिएशनला डेबिट. चला या 2018 विद्यार्थी मित्रांनो डेबिटला लिहा 31 मार्च 2018 टू मोटर कार अकाउंट, आणि बरोबर 5,000 डेप्रिसिएशन कॉलम किंवा मोटर कारवरून आपल्याला बरोबर दिसत आहेत 5,000. आता टोटल करा, डेप्रिसिएशन अकाउंटची टोटल 5,000, क्रेडिटला डिफरन्स आला तो प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर करायचा आहे. आपण शेवटची एंट्री केली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट, आणि त्याचंच इथं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. घ्या 31 मार्च 18 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अमाऊंट येते 5,000. विद्यार्थी मित्रांनो विचारलं नव्हतं तरी डेप्रिसिएशन अकाउंट बनवून दिलं, विचारल्या नव्हत्या तरी एंट्री बनवून दिल्या. पहिला प्रॉब्लेम होता FIM मेथड, SLM मेथड, OCM मेथड, EIM मेथड, बरोबर आहे. याचा जो फॉर्म्युला आहे कॉस्ट प्लस इन्सिडेंटल चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ एन ॲसेट. याप्रमाणे डेप्रिसिएशन आपण 5,000 घेतलं. एकदा ॲसेट परचेस करताना 55,000 प्लस रजिस्ट्रेशन चार्जेस 5,000 60,000चं अकाउंटिंग केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन टाकत आलो आपण. मशिनरी अकाउंटला क्रेडिट, डेप्रिसिएशनला डेबिट. मशिनरी अकाउंटचा बॅलन्स कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन करत आलो, आणि डेप्रिसिएशन अकाउंटचा बॅलन्स ते नॉमिनल अकाउंट असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला. अशा पद्धतीने डेप्रिसिएशनचा आपण पहिला प्रॉब्लेम घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तरी देखील शंका असू शकतात, स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबर्सवर कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा, किंवा मेल दिसते तुम्हाला peducal01@gmail.com, त्याच्यावर मेल लिहा, किंवा डाऊट सॉल्विंग सेशनला किंवा नाही नक्कीच हजर राहा आणि तुमचे डाऊट सॉल्व करून घ्या. इतरांचे डाऊट सॉल्व होतानाही लक्षपूर्वक ऐका आणि आपलं अंडरस्टँडिंग सुधारून घ्या जर कुठं कन्फ्युजन राहिलं असलं तर. पण विद्यार्थी मित्रांनो
या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम संपत असला आणि आपण थांबणार असलो तरी पुढच्या लेक्चरला दुसऱ्या प्रॉब्लेमसह भेटूया. धन्यवाद.